नमो भगवते वासुदेवाय. पृथू महाराजांकडनं पुढे काय काय होणार आहे याचं वर्णन सूत, मागध आणि वंदीजन हे करतायत. ते म्हणाले की पृथू महाराज अत्यंत दृढ संकल्पी असतील, सत्य प्रतिज्ञा असतील. एकदा प्रतिज्ञा केली की ती पुरी होईपर्यंत विश्रांती घेणार नाहीत. वृद्धांची सेवा करणारे असतील, ब्राह्मणांबद्दल आदरभाव राखणारे असतील, दीनांवर दया करणारे असतील, परस्त्रीला आपल्या मातेचा मान देणारे असतील, आपल्या पत्नीला आपल्या अर्धांगासारखंच ते सांभाळतील, आपली जी प्रजा आहे तिच्यावर पितृवत प्रेम करतील, काळजी घेतील त्यांची, आणि जे ब्रह्मवादी आहेत त्यांची ते निरंतर सेवा करतील. जच्यावत प्राणी आपल्या शरीरावर जेवढं प्रेम करतात तेवढंच प्रेम ह्या पृथू महाराजांवर सगळे लोक करतील. आपले जे सुहृद बांधव असतील त्यांना ते अतिशय आनंदात ठेवतील, त्यांचा आनंद वाढवतील आणि स्वतः सर्वदा सदैव वैराग्यवान अशा पुरुषांबद्दल विशेष प्रेम दाखवून, आदर दाखवून, जे कोणी दुष्ट असतील, कर्तव्य परांमुख असतील, अन्यायी असतील, त्यांना यमराजासारखा आपला दंड दाखवतील, शिक्षा करतील. अयंतु साक्षात भगवान सधीशः कूटस्थ आत्मा कलयावतीर्णः यस्मिन् विद्या रजतं निरर्थकं पश्यन्ति नानात्वमपि प्रतीतं. ते पुढे म्हणाले की तीनही गुणांचा अधिष्ठाता आणि स्वतः निर्विकार असलेला साक्षात श्रीमन नारायण ह्याच्याच रूपामध्ये ह्या पृथू महाराजांचा अंशावतार झालेला आहे. आणि अविद्येमुळं भासणारं जे नानात्व आहे, विविधत्व आहे, ते जसं पंडित मिथ्या समजतात त्याप्रमाणे हे त्या एकाशी समरस झालेले असल्यामुळं प्रतीतमान असलेलं नानात्व हे मिथ्या समजून त्या बाबतीत उदासीन राहतील, आसक्त राहणार नाही. पृथू महाराज अद्वितीय असे वीर असतील आणि सर्वत्र त्यांचं एकछत्री साम्राज्य उभं राहील. ते एकटेच आपल्या स्वतःच्या पराक्रमानं उदयाचलापर्यंत समस्त भूमंडळाचं रक्षण करतील आणि आपल्या जयशील अशा रथावर उभं राहून हातात धनुष्यबाण घेऊन सूर्य जसा अविरत सगळीकडे प्रदक्षिणा करत असतो तसं ते आपल्या राज्यामध्ये हिंडत राहतील. यांचं राज्य मानस सरोवराच्या उत्तरेपासून सर्वत्र जिथपर्यंत सूर्याचे किरण प्रकाश फेकतात तिथपर्यंत सर्वत्र निष्कंटक असं त्यांचं राज्य राहील. आणि त्यावेळेला सगळीकडे जिथे जिथे सगळे लोकपाल आणि पृथ्वीपाल पृथू महाराजांना नानाविध भेटी अर्पण करतील, त्यांच्या स्त्रिया यांचं गुणगान करतील आणि पृथू महाराजांना जणू काही साक्षात महाविष्णू समजलं जाईल. हे प्रजापालक राजाधिराज होऊन प्रजेच्या जीवन निर्वाहासाठी गोरूप धारणी अशा पृथ्वीचं दोहन करतील आणि इंद्रासारखं आपल्या धनुष्याच्या टोकानं बघता बघता, बोलता बोलता पर्वत तोडून फोडून पृथ्वीला सपाट करतील, समतल बनवतील. कुठल्याही रणभूमीमध्ये ह्यांचा वेग कोणालाही सहन होणार नाही.
आणि ज्या वेळेला हे आपलं आजगव धनुष्य त्याचा प्रत्यंचेचा टंकार करत सगळीकडे हिंडत असतील, त्यावेळेला दुष्टजन सुद्धा इकडे तिकडे लपून राहण्याचा प्रयत्न करतील. एखादा सिंह जसा आपली शेपटी उंचावून अत्यंत दिमाखात अख्ख्या वनामध्ये हिंडत असतो, तसे हे पृथू महाराज आपलं आजगव नावाचं धनुष्य घेऊन त्याची प्रत्यंचेचा टंकार करीत टणत्कार करीत सगळीकडे हिंडतील. आजगव धनुष्य याचा अर्थ आहे पिनाकच भगवान शंकरांकडे जे होतं की ज्याची निर्मिती विश्वकर्म्यांनी अज म्हणजे बोकड आणि गव म्हणजे गाय यांच्या शिंगापासून केलेली होती. पुढे योग्य काळी पृथू महाराज सरस्वती नदीच्या उगमस्थानी 100 अश्वमेध यज्ञ करतील आणि तेव्हा शेवटच्या यज्ञानुष्ठानाच्या वेळेला इंद्र यांचा घोडा पळवून नेईल. पुढे कालांतराने यांच्या महालाच्या उद्यानामध्ये एकदा केव्हा तरी भगवान सनत कुमारांची आणि यांची भेट होईल आणि एकांतात त्यांना त्यांची भक्तिपूर्वक सेवा करायला मिळून त्यांच्याकडनं निर्मळ असं ज्ञान पृथू महाराज प्राप्त करतील की ज्याच्यामुळे त्यांना परब्रह्माची प्राप्ती होईल. अशा प्रकारे यांचे सगळे पराक्रम जेव्हा प्रजेच्या समोर येतील, जनतेच्या समोर येतील, तेव्हा जिकडे तिकडे जागोजागी या पृथू महाराजांच्या कानावर, महापराक्रमी अशा या राजाच्या कानावर आपल्याच चरित्राचं गुणगान, आपल्याच चरित्राची, पराक्रमांची, सत्कार्याची चर्चा ऐकायला मिळेल आणि यांच्या आज्ञेचा कोणीही विरोध करू शकणार नाही. सगळ्या दिशांना जिंकून, सगळ्या दिशांमधल्या सर्व लोकांना जिंकून आपल्या तेजानं हे प्रजेचं जे दुःख आहे, क्लेशरूप दुःख आहे, ते संपूर्ण नाहीसं करतील आणि या भूमंडळावरचा एकमेव शास्त्र म्हणून राहतील. आणि त्यावेळेला देवता आणि असुर सुद्धा यांच्या या विलक्षण अशा प्रभावाचं तोंड भरून कौतुक करतील. मैत्रेय विदुराला सांगतात की अशा प्रकारे जेव्हा बंदीजनांनी महाराज पृथूंच्या गुणांचं आणि सत्कर्मांचं वर्णन केलं, त्यांची प्रशंसा केली, तेव्हा पृथू महाराजांनी सुद्धा या बंदीजनांचा सत्कार केला. त्यांना हव्या असलेल्या अनेक वस्तू भेट म्हणून दिल्या. या बंदीजनांना संतुष्ट केलं. ब्राह्मणादी 4 वर्ण, सेवक, मंत्री, पुरोहित, पौरवासी जन, देशातले सगळे नागरिक आणि भिन्न भिन्न व्यवसाय करणारे, उद्योगधंदा करणारे आणि अन्यान्य आज्ञाधारक सेवक जे होते त्यांचाही त्यांनी सत्कार केला. हे सगळं ऐकलं आणि विदुरांच्या मनामध्ये एक जिज्ञासा जागृत झाली. ती काय होती पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.